निफाड थरारलं. अनैतिक संबंधातून रचला थंड डोक्याचा खून. पोलिसांनी फोडला भयंकर कट. नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात मानवी नात्यांचा काळाकुट्ट चेहरा समोर आणणारी, अंगावर काटा आणणारी घटना उघड झाली आहे. अनैतिक संबंधांच्या विळख्यात अडकलेल्या अरुण ढेपले याने रंभाबाई काळे यांचा निर्दयीपणे गळा आवळून खून करत मृतदेहाची अमानुष विल्हेवाट लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मामलेदार चौकातील रंभाबाई काळे या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला साधं बेपत्ता प्रकरण वाटणाऱ्या या घटनेमागे भीषण खून दडलेला असल्याचा संशय निफाड पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने ओळखला आणि इथूनच सुरू झाला एका थरारक तपासाचा खेळ. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, PSI विजय गायकवाड यांनी अक्षरशः तपासाची चक्रे झपाट्याने फिरवत आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. आरोपी अरुण ढेपले हा सुरुवातीला "मी नाही त्यातला" असा बनाव करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. पण निफाड पोलिसांच्या धारदार चौकशीसमोर त्याचे सगळे डाव कोसळले. पोलिसांनी मानसिक दबाव, तांत्रिक तपास आणि अचूक निरीक्षण यांचा जबरदस्त संगम साधत आरोपीला कोंडीत पकडलं. गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने थरकाप उडवणारा खुलासा केला. रंभाबाई काळे यांचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात कोंबला, त्यात दगड भरले आणि देवपूर रोडलगतच्या पडक्या विहिरीत फेकून दिला. इतकंच नव्हे तर गुन्हा पचवण्यासाठी विषप्राशन करून स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. या संपूर्ण प्रकरणात निफाड पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, सागर सानप, सुधाकर चव्हाणके यांनी जीव तोडून काम करत तपासाला निर्णायक वळण दिलं. निफाड पोलिसांनी केवळ खून उघड केला नाही, तर थंड डोक्याने रचलेल्या या क्रूर कटाचा चक्काचूर करत आरोपीला कायद्याच्या कचाट्यात ओढलं. शहर हादरलं, पण पोलिसांची धडाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली. योगेश कर्डिलेसह विनोद गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.